नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर मग आज आपण मागच्या वेळेस आपण ज्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलो होतो त्या प्लॉटला आपण व्हिजिट करण्यासाठी आपण आता आलेलो आहोत. तर आपण 24 जूनला आपण ह्या क्षेत्राला पहिली फवारणी दिली होती आणि आता आज आहे 6 जुलै. तर आज 6 जुलैला ह्या प्लॉटचे 2 फवारणी कंप्लीट झालेल्या आहेत. 2 फवारणी कंप्लीट झालेल्या आहेत म्हणजे 4 दिवसापूर्वी ह्या प्लॉटला आपण दुसरी फवारणी दिलेली आहे. तर तुम्ही आता पाहू शकता की हा जो प्लॉट आहे ह्याला फक्त आता दुसरी फवारणी झालेली आहे. ह्या पूर्ण प्लॉटला दुसरी फवारणी झालेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की ह्या प्लॉटला सगळ्यात महत्त्वाचं नियोजन म्हणजे पावसाळ्याच्या कोथिंबीरीच्या प्लॉटला पाणी नियोजन, पाण्याचं नियोजन असणं फार गरजेचं आहे. तर पाणी नियोजन म्हणजे काय, तर बाबा की शेतकरी काय करतात की वरतून पाऊस पडतोय म्हणल्यानंतर की बाबा आपल्याला पाणी द्यायची काही गरज नाही असं शेतकऱ्यांना वाटतं. पण कोथिंबीरीला काय असतं की ज्या मुळ्या ज्या असतात ते फार सूक्ष्म मुळे असतात. तर सूक्ष्म मुळे असल्यामुळं त्याला जमिनीतलं पाणी जे असतं ते पाणी जमिनीतलं शोषून घेता येत नाही. त्याच्यामुळं कोथिंबीरीला हे जिवंत पाणी पाहिजे. जिवंत पाणी म्हणजे काय, तर तुमच्या बोरचा असू द्या किंवा विहिरीचा असू द्या, ते पाणी तुम्ही 10, 15, 20 मिनिटं का होईना, भले पाऊस असो किंवा नसो, तर हे कोथिंबीरीला पाणी तुम्ही देणं फार गरजेचं आहे. कारण का, तर ते सूक्ष्म मुळे असल्यामुळे त्यांना पाणी अपटेक करता येत नाही आणि पाणी अपटेक करता येत नाही म्हणल्यानंतर मग अडचण अशी होती की कोथिंबीरला आपल्याला वाटतं की बाबा पाणी कोथिंबीरला जास्त झालेलं आहे, पण कोथिंबीरला पाणी जास्त होत नव्हतं. कोथिंबीरला जिवंत पाणी हे फार गरजेचं असतं. ही झाला प्रथम मुद्दा. द्वितीय मुद्दा असा आहे की प्लॉटला ज्या वेळेस तुम्ही फवारणी करता, तर त्या फवारणीच्या वेळेस कोथिंबीरला नेमकं अडचण काय आहे किंवा तिची वाढ होत नाहीये किंवा त्याला कुठला रोग पडलाय किंवा काय, ह्या गोष्टी शेतकऱ्यांना थोड्याफार समजल्या पाहिजे. आणि समजल्या पाहिजे म्हणजे कसं की जरी शेतकऱ्यांना जरी ह्या गोष्टी समजत नसल्या तरी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, ज्या वेळेस तुम्ही दुकानदाराकडे औषध आणायला जाता त्यावेळेस तुम्ही ते औषध कोथिंबीर किंवा कोथिंबीरचे फोटो वगैरे व्यवस्थित काढून जर तुम्ही त्या दुकानदाराला जर दाखवले तर दुकानदाराला त्याच्यावर योग्य प्रकारे इलाज करता येतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस कोथिंबीरला कोणताही रोग नसतो त्यावेळेस कोणतीही फवारणी घेताना त्याला प्रिव्हेंटिव्ह फवारणी जर घेतली तर कोथिंबीरला पुढचा येणारा जो संभाव्य धोका आहे, म्हणजे धोका म्हणजे काय, तर बाबा करपा असेल किंवा पानावर डाग पडणे असेल किंवा कोथिंबीर पिवळे पडणे असेल, जांभळं पडणं असेल, म्हणजे ही कोथिंबीर पिवळं पडणं, जांभळं पडणं ही जी आहेत ती अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आहेत. आणि कोथिंबीरीवर डाग पडणं, कडा करपणं किंवा ठिपके पडणे हे आहेत करप्याचे प्रकार आहेत. त्याच्यामुळे की दुकानदाराच्या सल्ल्यानुसार तुम्ही कोथिंबीर ज्या वेळेस फवारणी करता त्यावेळेस महत्वाचं म्हणजे की ही कोथिंबीर तुम्ही त्यांना दाखवायला नेणं फार गरजेचं आहे किंवा फोटो वगैरे व्यवस्थित त्यांचे काढून वगैरे नेणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता की आता ही जी कोथिंबीर आहे ती एक 24-25 दिवसाचा प्लॉट आहे. तुम्हाला ह्या कोथिंबीर कोणताही डाग आढळणार नाही किंवा करप्याचा कुठला ठिपका दिसणार नाही किंवा काही दिसणार नाही. त्याच्यामुळे आणि त्याची मुळे सुद्धा तुम्ही पाहू शकता किती निरोगी आहेत, सगळं व्यवस्थित, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ह्या कोथिंबीरच्या प्लॉटला अडचण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की जर फवारणीचं व्यवस्थितशीर जर तुम्ही नियोजन जर केलं तर तुमचा प्लॉट असा येण्यास कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही. चला तर मग आता आपण काय करू, ही दुसरी फवारणी ह्या प्लॉटला ज्या औषधांची केलेली आहे ती पूर्ण त्या औषधांची माहिती आणि कोणकोणती औषधे वापरलीत आणि कोणत्या कोणत्या प्रमाणात वापरलीत ही सर्व माहिती तुम्हाला आता आपण दुकानात गेल्यानंतर देणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आपण आपल्या यूट्यूबच्या मागच्या व्हिडिओमध्ये कोथिंबीरीचे पहिल्या फवारणीबद्दल माहिती पाहिली होती. तर आपण कोथिंबीरीच्या प्लॉटला जाऊन व्हिजिट करून नंतर आपण पहिली फवारणीनंतर दुसरी फवारणी आपण त्या प्लॉटसाठी दिलेली आहे. तर तो प्लॉट कशा प्रकारे आलाय, काय आहे, त्या प्लॉटची परिस्थिती काय आहे, हा व्हिडिओ तुम्ही आता मागं पाहिलेला आहे. तर आता आपण त्या प्लॉटला कोथिंबीरीसाठी दुसरी फवारणी कोणकोणती औषधे दिलेली आहेत आणि ती औषधे काय काय कामे करतात हे आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. चला तर मग आपलं सुरुवातीचं टॉनिक आहे टॅग बायो. ट्रॉपिकल कंपनीचं हे टॅग बायो जे आहे हे बायोस्टिम्युलंट म्हणून काम करतं. बायोस्टिम्युलंट म्हणून काम करतं म्हणजे काय, तर पांढऱ्या मुळाची वाढ, ग्रीनरी टिकवून ठेवणे, हे 2 गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने हे बायोस्टिम्युलंट काम करतं. तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे बायोस्टिम्युलंट आहेत. तर दुकानदार काय करतात की त्यांच्याकडे ज्या कंपनीचं काम असेल किंवा
कंपनीचं औषध त्यांच्याकडे उपलब्ध असेल ते औषध तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकतात. पण ह्या टॅग बायोचा रिझल्ट आम्ही स्वतः पाहिल्यामुळे त्यामुळे आम्ही आमच्याकडे जे काही शेतकरी ग्राहक म्हणून येतात त्या शेतकऱ्यांना आम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये हे टॅग बायो आम्ही कंपल्सरी देतो म्हणजे देतो. तर आता आपला दुसरा प्रोडक्ट आहे. दुसरा प्रोडक्ट म्हणजे दुसऱ्या फवारणीमधलं दुसरं औषध तर कुठलं आहे तर ते आपण सिजेंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप म्हणून हे बुरशीनाशक म्हणून आपण वापरतो. तर ह्याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिन आणि डायफोझोनोझोल, ॲझोस्ट्रोबिन 18.2% आणि डायफोकोनोझोल 11.4% हे 2 घटक ह्याच्यामध्ये आहेत आणि हे आंतरप्रभावी बुरशीनाशक म्हणून काम करतात. आंतरप्रभावी बुरशीनाशक म्हणून काम करतात. मग ह्याच्यामुळे जसं की मर असेल, करपा असेल इत्यादी ह्या 1-2 म्हणजे जी बुरशी जे आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम देतात त्या बुरशींना समूळ नायनाट करायचं काम हे ॲमिस्टार टॉप करतं. तर आता आपलं तिसरं औषध आहे म्हणजे कीटकनाशक जे आहे आपलं टॅकपोल ट्रॉपिकल कंपनीचं. ह्याच्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्राइड 40%. जसे की आपल्या कोथिंबीरीमध्ये जे लहान लहान कीटक असतात की जेणेकरून त्याला गोंगण असं म्हणजे मराठी भाषेमध्ये संबोधलं जातं. तर गोंगण घालवण्यास चांगले काम करतात. म्हणजे काळे कीटक आणि तुडतुडे म्हणतात त्याला, तुडतुडे. तर ते तुडतुडे, पांढरी माशी किंवा हिरव्या कलरचे जे तुडतुडे असतात ते घालवण्याचं पूर्णपणे काम करतं. तरी आम्हाला म्हणजे आम्ही दिलेल्या औषधामध्ये आम्हाला आतापर्यंत ह्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही हे औषध बऱ्याच जणांना रिकमेंड करतो. तर आता आपला चौथा घटक त्याच्यामधला हा आहे की जय किसान कंपनीचं बायो20 हा घटक आपण मायक्रोन्यूट्रन म्हणजे जे अन्नद्रव्य कोथिंबीरीला दुसऱ्या स्टेजमध्ये कमी पडतात त्याच्यासाठी हा घटक आपण वापरतो. हा घटक एवढा सुंदर आहे खरंच की प्रत्येक शेतकऱ्यानं ह्या मायक्रोन्यूट्रनचा एकदा तरी वापर करून बघावा आणि रिझल्ट जो काय असतो तुम्हाला ते डोळ्यानं समोर दिसेल. ह्याच्यामध्ये कमीत कमी एक नायट्रोजन, अमोनियम, फॉस्फेट, पोटॅश, मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म मध्ये आहे आणि आयरन आहे EDTA मध्ये, झिंक आहे EDTA मध्ये, कॉपर आहे EDTA मध्ये, मॅग्नीज आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, कोबाल्ट आहे, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आणि पीएच मेंटेन करणारा पण म्हणजे जो काही तुमचा पाणी जर खराब असेल तर त्याचं पीएच मेंटेन करणारा सुद्धा कंटेंट ह्या औषधामध्ये आहे. तर मी शेतकऱ्यांना रिकमेंड करतो की तुम्ही तुमच्या कोणत्याही झाडासाठी असू द्या तुम्ही हे औषध आवर्जून वापरावे हे आम्ही तुम्हाला सांगत आहेत. तर हे मायक्रोन्यूट्रन म्हणून काम करतं. जसे की कोथिंबीरला कुठल्या अन्नद्रव्याची जर कमतरता भासत असेल तर ती अन्नद्रव्याची कमतरता पूर्णपणे ह्याच्यातून तुमची कंप्लीट होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे. तरी मी तुम्हाला 5 पंपाच्या हिशोबानं म्हणजे एकरी 5 पंप कोथिंबीरला पडतात त्याच्या हिशोबानं तुम्हाला एकरी खर्च म्हणजे दुसऱ्या फवारणीला प्रत्येक प्रोडक्ट मागे किती खर्च येतो एक अंदाजे तुम्हाला सांगतो मी. तर हे टॅग बायो जे आहे ह्याचं 10 ग्रॅम प्रतिपंप एवढं प्रमाण आहे. तर 10 ग्रॅम प्रतिपंप हे तुम्हाला औषध एक 210 ते 220 रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल. दुसरं औषध आहे ॲमिस्टार टॉप. हे औषधचं प्रमाण आहे प्रतिपंप 20 मिली म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली हे औषध वापरलं जातं. तर ह्या औषधामध्ये हे औषध बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि हे औषध तुम्हाला 450 ते 480 रुपयापर्यंत तुम्हाला हे औषध भेटून जाईल. तसंच तर आता आपण मायक्रोन्यूट्रन विषयी माहिती सांगणार आहेत. तर हे जे औषध आहे बायो20 ह्याचं प्रति 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिली एवढं औषध तुम्ही वापरू शकता आणि हे औषध तुम्हाला 300 ते 350 रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल. आणि चौथं औषध आहे आपलं कीटकनाशक टॅकपोल. तर हे औषध तुम्हाला एक 380 ते 400 रुपयापर्यंत म्हणजे 5 पंपाच्या हिशोबाने तुम्हाला भेटून जाईल. आणि ह्या औषधाचं प्रमाण आहे 8 ग्रॅम प्रतिपंप म्हणजे 8 ग्रॅम 20 लिटर पाण्यासाठी तुम्ही हे औषध वापरू शकता. धन्यवाद.